नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 12 क्लास 5 मॅथ्स पाहणार आहोत। क्वेश्चन नंबर 1, प्रथमेश wants to buy a laptop worth 27,450 rupees. He has 22,975 rupees. What is the amount he still needs to be able to buy the laptop? आता या ठिकाणी या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे तर प्रथमेशला एक लॅपटॉप विकत घ्यायचं होतं। त्याची किंमत 27,450 रुपीज एवढी होती, परंतु त्याच्याकडे फक्त 22,975 रुपीज होते। तर त्याला तो लॅपटॉप विकत घेण्यासाठी किती पैशांची अजून गरज आहे हे आपल्याला शोधून काढायचे आहे। म्हणजे बघा, आता या ठिकाणी आपल्याला त्याच्याकडे असलेली रक्कम किती तर 22,975 रुपीज, परंतु त्याला जो लॅपटॉप विकत घ्यायचा आहे त्याची किंमत किती तर 27,450 रुपीज। म्हणजे त्याला अजून पैशांची गरज आहे। आता त्याला किती पैशांची गरज आहे जेणेकरून तो हा लॅपटॉप घेऊ शकेल, तर या ठिकाणी आपल्याला या 27,450 रुपीज मधून जर आपण 22,975 रुपीज जर मायनस केले तर त्याला किती पैशांची गरज आहे जेणेकरून तो हा लॅपटॉप घेऊ शकेल ते आपल्याला आन्सर मिळून जाईल। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 27,450 मायनस 22,975 या दोन्हींची आपल्याला काय करावे लागणार आहे, सबट्रॅक्शन करावी लागणार आहे। बघा, आता या प्रकारे करणार 0 - 5 आपण करू शकत नाही। 5 कडे गेला या ठिकाणी 4, या ठिकाणी बनला 10, 10 - 5 5, 4 - 7 करू शकत नाही। 4 गेला या 4 कडे, या ठिकाणी 3, या ठिकाणी नंबर बनला 14, 14 - 7 7, या ठिकाणी बघा 3 - 9। आता 3 नंबर हा 9 पेक्षा लहान आहे म्हणून आपण सबट्रॅक्शन करू शकत नाही। 3 गेला 7 कडे, या ठिकाणी नंबर राहिला 6, या ठिकाणी नंबर बनला 13। आता 13 - 9 केले तर या ठिकाणी नंबर मिळाला 4। 6 - 2 केले तर 4 आणि 2 - 2 केले तर 0। म्हणजे या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळालं 4,475। म्हणजे जर त्याला लॅपटॉप विकत घ्यायचा आहे तर त्याला 4,475 रुपीजची गरज आहे। म्हणून या ठिकाणी therefore he needs 4,475 rupees to buy the laptop. जे लॅपटॉप विकत घेण्यासाठी त्याला 4,475 रुपीजची गरज आहे। अशा प्रकारे या ठिकाणी हा फर्स्ट एक्झाम्पल आपण सोडवून घेतलेला आहे। सेकंड एक्झाम्पल बघणार आहोत। अ कंपनी प्रोड्यूस 44,730 स्कूटर्स इन अ सर्टन इयर and 43,150 in the next. How many more scooters did they produce in the previous year? बघा, आता या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे तर एक कंपनी आहे, या कंपनीने 44,730 स्कूटर्स एका वर्षी बनवलेले आहेत। नंतर त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी 43,150 एवढ्या स्कूटर बनवल्या। तर या ठिकाणी क्वेश्चन विचारलेला आहे हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर। म्हणजे या ठिकाणी या नेक्स्ट इयर मध्ये बनवलेल्या स्कूटर पेक्षा आधीच्या वर्षी किती स्कूटर जास्त बनवल्या होत्या हे आपल्याला शोधून काढायचंय। म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शन करून मागच्या वर्षीच्या स्कूटर किती ते आपल्याला मिळून जाणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला 44,730 मायनस 43,150 यांची करावी लागणार आहे सबट्रॅक्शन। बघा, 0 - 0 0, 3 - 5 करू शकत नाही, या ठिकाणी गेले 6, या ठिकाणी नंबर बनला 13, 13 - 5 केले तर या ठिकाणी 8, 6 - 1 5, 4 - 3 1 आणि या ठिकाणी 0। म्हणजे या ठिकाणी हाऊ मेनी मोर स्कूटर्स डिड दे प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर, म्हणजे मागच्या वर्षी त्यांनी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या होत्या तर 1,580। या ठिकाणी आन्सरला therefore 1,580 स्कूटर्स प्रोड्यूस
इन द प्रिव्हियस इयर. या ठिकाणी 1580 मोर स्कूटर प्रोड्यूस इन द प्रिव्हियस इयर. प्रिव्हियस इयर या प्रकारे आपण हे आन्सर लिहून घेतलेलं आहे. थर्ड एक्झाम्पल बघणार आहोत. इन अ सर्टन सिटी द नंबर ऑफ मेन इज 16,37,856 and the number of women is 16,52,978. By how many does the number of women exceed the number of men? बघा आता एका शहरामध्ये माणसांची संख्या दिलेली आहे, त्याचबरोबर स्त्रियांची संख्या दिलेली आहे. आता या ठिकाणी नंबर ऑफ मेन इज 16,37,856 म्हणजे एवढे माणसं, एवढे पुरुष एका सिटीमध्ये होते. तर स्त्रियांची संख्या किती, तर 16,52,978. तर या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन विचारला गेला आहे, हाऊ मेनी डज द नंबर ऑफ वुमेन एक्सीड द नंबर ऑफ मॅन. म्हणजे माणसांच्या, पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या ही कितीने जास्त होती हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. बघा या प्रकारे आता या ठिकाणी स्त्रियांची संख्या किती, तर 16,52,978 आणि पुरुषांची संख्या किती, तर 16,37,856. दोन्हींचे सबट्रॅक्शन करून आपल्याला स्त्रियांची संख्या कितीने जास्त आहे ते मिळून जाणार आहे. 8 - 6 2, 7 - 5 2, 9 - 8 1, 2 - 7 होत नाही, या ठिकाणी राहिला 4, या ठिकाणी नंबर बनला 12, 12 - 7 5, 4 - 3 1 आणि या ठिकाणी 0 0. म्हणजे या ठिकाणी नंबर ऑफ वुमन एक्सीड दॅन द नंबर ऑफ मेन ही संख्या आपल्याला मिळालेली आहे 15,122. Therefore 15,122 women exceed than the number of men. म्हणजे माणसांच्या संख्येपेक्षा एवढ्या स्त्रियांची संख्या ही जास्त होती. नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहोत. An organization decided to collect 25 lakh rupees for a certain project. They collected 26,57,340 through donations and other kinds of ads. By how much did they exceed their target? बघा आता एक ऑर्गनायझेशन, एक संस्था होती, त्या संस्थेसाठी एक प्रोजेक्ट बनवायचा होता आणि त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी 25 लाख रुपीज त्यांना डिसाइडेड केले होते त्यांनी की आपल्याला त्या प्रोजेक्टसाठी 25 रुपीज लागणार आहे. परंतु त्यांनी काय केलं, त्यांनी डोनेशन मधून आणि काही अदर एड्स मधून त्यांनी 26,57,340 रुपीज कलेक्ट केले. तर त्यांच्या टार्गेटपेक्षा किती रुपीज त्यांनी जास्त कलेक्ट केले हे आपल्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे या ठिकाणी या संख्येमधून आपल्याला 25 लाख हे सबट्रॅक्ट करून किती रुपीज एक्स्ट्रा जमले त्यांच्या टार्गेटपेक्षा ते आपल्याला मिळणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण 26,57,340 मधून 25 लाख करणार आहोत सबट्रॅक्ट. 04375 या ठिकाणी 0. म्हणजे या ठिकाणी आपल्याला 1,57,340 रुपीज एक्स्ट्रा मिळालेले आहेत. कशापेक्षा, तर टार्गेटपेक्षा. म्हणून या ठिकाणी लिहिणार देअरफॉर 1,57,340 रुपीज एक्सीड देअर टार्गेट. कारण त्यांचं टार्गेट कितीचं होतं, 25 लाख रुपीजचं होतं. परंतु त्यांनी रुपीज जे जमा केलेले होते ते 26,57,340 होते. म्हणजे टार्गेटपेक्षा त्यांनी जास्त अमाऊंट ही कलेक्ट केली होती. तर किती जास्त अमाऊंट त्यांनी कलेक्ट केली, तर सबट्रॅक्शन करून आपल्याला या ठिकाणी आन्सर मिळालेला आहे ते म्हणजे 1,57,340 रुपीज. क्वेश्चन नंबर 5 पाहणार आहोत. यूज द नंबर 23,849 अँड 27,056 टू मेक अ सबट्रॅक्शन प्रॉब्लेम. सॉल्व द प्रॉब्लेम. आता या ठिकाणी बघा या प्रकारचा आपण हा प्रॉब्लेम बनवून घेतलेला आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही यापेक्षा वेगळा एक्झाम्पल सुद्धा तुम्ही स्वतः बनवू शकणार आहात. बघा आता या ठिकाणी मी या प्रकारे एक्झाम्पल बनवलेला आहे. द स्कूल परचेस 23,849 बुक्स इन अ सर्टन इयर
and 27,056 in next year. By how many books exceed than the previous year? बघा आता या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये काय दिले गेलं आहे तर स्कूलने 23,849 बुक्स एका वर्षी विकत घेतले. नंतर पुढच्या वर्षी 27,056 एवढे बुक्स विकत घेतले. तर या ठिकाणी क्वेश्चन मध्ये विचारले गेलं आहे मागच्या वर्षापेक्षा या वर्षीचे बुक्स कितीने जास्त आहेत हे आपल्याला शोधून काढायचे. म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. या ठिकाणी नेक्स्ट इयर मधले बुक्स किती तर 27,056 आणि मागच्या वर्षीचे घेतलेले बुक्स किती तर 23,849. दोन्हींचे आपल्याला सबट्रॅक्शन करून किती बुक्स जास्त आहेत ते आपल्याला मिळणार आहे. बघा आता या ठिकाणी सबट्रॅक्शन करणार आहोत. 6 - 9 या ठिकाणी करू शकत नाही. या ठिकाणी 4 या ठिकाणी नंबर आला 16. 16 - 9 केले तर 7. 4 - 4 केले तर 0. 0 - 8 होऊ शकत नाही. या ठिकाणी राहिला 6. या ठिकाणी नंबर बनला 10. 10 - 8 2. 6 - 3 3 आणि 0. म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा किती जास्त बुक्स विकत घेतले तर 3,207 बुक्स एक्सीड दॅन द प्रिव्हियस इयर. देअरफॉर राईट डाऊन करणार 3,207 बुक्स एक्सीड दॅन प्रिव्हियस इयर. अशा प्रकारे या ठिकाणी हे 5th एक्झाम्पल सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आज आपण प्रॉब्लेम सेट 12 कम्प्लिटली सोडवून घेतला आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.